नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं लर्न इंग्लिश या यूट्यूब चॅनलवर। तर मागच्या क्लासमध्ये आपण स्पेलिंग बनवणं शिकवलं होतं। तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल। कोणत्याही नावाचा आता तुम्ही पटकन या स्पेलिंग बनवू शकता। आता स्पेलिंग तर बनवता आलं आपल्याला, कोणत्याही नावाचा आपण स्पेलिंग बनवू शकतो। पण आता इंग्रजी वाचताना उच्चार कसे काढायचे? उच्चार खूप महत्त्वाचे आहे, कारण इंग्रजी वाचन सगळं काही उच्चारावर आहे, साऊंडवर आहे। तर आपण त्याचा उच्चार कसा काढायचा पहा। बघा, इंग्रजीमध्ये 5 स्वर आहे, 5 वोवेल्स आहे, ए ई आय ओ यू। तर आता आपण एक एक स्टेप बाय स्टेप आपण शिकत जाऊ। तर बघा, ए जो आहे, एचा उच्चार ए पण निघतो, अ आ ई ए ऑ ए असे उच्चार निघतात। तर असं काही नियम वगैरे नाही आहे का असं असलं म्हणजे असा उच्चार काढायचा। तरी पण आपण समजून घेऊया का कोणत्या वेळी कसा उच्चार काढायचा। बघा, जसं इथे एचा उच्चार लिहून आहे ए, तर कोणत्या वेळी एचा उच्चार ए काढायचा बघा। जर एक अक्षर सोडून ए आणि ई याच्या मधात एक अक्षर असेल, म्हणजे एक ए लिहायचा, त्याच्यानंतर एक अक्षर सोडून जर ई आला तर त्याचा उच्चार काढायचा ए। जसं बघा, केज, याचा उच्चार काय होणार? ए। हा क, ए क ए म्हणजे के, आणि या ज, केज। केज म्हणजे होतो पिंजरा। नंतर क्रेज, क्रेज म्हणजे वेट। डेल, डेल म्हणजे दरी। फेस, फेस म्हणजे चेहरा। फेक, फेक म्हणजे बनावट किंवा नकली। नंतर गेट, गेट म्हणजे फाटक, आपल्या घरासमोरची गेट असते ते गेट। उच्चार बघा, डेट, डेट म्हणजे तारीख किंवा खारीक, ज्याला आपण खजूर म्हणतो। लेट, लेट म्हणजे उशिरा, आणि रेट, रेट म्हणजे दर किंवा भाग। तर याचा उच्चार कसा काढायचा बघा, केज, क्रेज, डेल, फेस, फेक, गेट, डेट, लेट आणि रेट। तर कधी उच्चार काढायचा? एक अक्षर सोडून जर ई असलं, ए एक अक्षर सोडून ई। बघा, सगळ्या ह्याच्यात ए एक अक्षर सोडून ई, ए एक अक्षर सोडून ई। आता आपण सांगितलेलं आहे, म्हणजे मी तुम्हाला सांगितलं का ए झाल्यावर एक अक्षर सोडून जर ई आला तर त्याचा उच्चार ए असा होतो। पण इकडं पण तर आहे ना, बघा, ए आहे एक अक्षर सोडून ई आहे, ए आहे एक अक्षर सोडून ई आहे। हा नियम आता थोडा बदलतो। कसा? बघा, इथे काय आहे? ए आहे एक अक्षर सोडून ई आहे, इथं पण तसंच आहे, ए आहे एक अक्षर सोडून ई आहे। पण ह्या कोणत्याही स्पेलिंगमध्ये तुम्हाला आर दिसणार नाही। शेवटी कोणत्याही स्पेलिंगमध्ये आर दिसणार नाही। पण जेव्हा स्पेलिंगमध्ये एक अक्षर सोडून आर येतो, बघा, ए आहे, आर आहे, ई आहे, सगळ्याच्या मधात आर आहे, ए आणि ईच्या मधात आर आहे। बघा, ए आणि ईच्या मधात आर, कोणतेही स्पेलिंग बघा। तर जेव्हा ए आणि ईच्या मधात आर असतो तेव्हा त्याचा उच्चार ए अ असा होतो। तर बघा, बेयर, कसं वाचायचं हे? बेयर, बेयर म्हणजे उघडा किंवा अनवाणी। केअर, केअर म्हणजे काळजी किंवा खबरदारी। डेअर, डेअर म्हणजे हिम्मत करणे, जसं आपण डेअरिंग मारतो म्हणतो तसं। मेयर, मेयर म्हणजे घोडी किंवा गाढवी। शेअर, शेअर म्हणजे वाटा, भाग आणि हिस्सा। कम्पेअर, कम्पेअर म्हणजे तुलना करणे, एकामेकाची तुलना करणे। जसे आपले घरचे तुलना करते, तो बघ मुलगा कसा अभ्यास करतो तू करत नाही, तर अशी तुलना करणे। तुलना करणे चांगली गोष्ट नाही आहे। फेअर, फेअर म्हणजे भाडे किंवा खाद्यपेय। वेअर, लक्षात घेणे किंवा भांडी। आणि हेअर, हेअर म्हणजे ससा। आतापर्यंत तुम्हाला रॅबिट माहीत होतं, आता एक नवीन शब्द माहीत झाला तुम्हाला, हेअर। हेअर म्हणजे ससा। तर कसं वाचायचं? बेयर, केअर, डेअर, मेयर, शेअर, कम्पेअर, फेअर, वेअर आणि हेअर। तर हे झाले तुमचे एचे उच्चार आहे। बघा, एचा उच्चार इकडे निघतो ए आणि इकडे निघतो। तर आता बघा, एचा उच्चार ॲ। जर तुम्हाला दोन व्यंजनाच्या मध्ये ए दिसला, बघा, हे एक व्यंजन आहे कॉन्सोनंट, आणि हे एक व्यंजन आहे कॉन्सोनंटच आहे, सी। बी आणि सी काय आहे? कॉन्सोनंट। दोघांच्या मध्ये ए आहे, आणि तुम्हाला जर याच्यामध्ये ई दिसला नाही
फक्त तुम्हाला ए दिसला तर याचा उच्चार काढायचा ॲ. कसा काढायचा ॲ. मग बघा कसं वाचायचं. बॅक, बॅक म्हणजे पाठ. लॅक, लॅक म्हणजे अभाव. सॅक, सॅक म्हणजे पोते किंवा गोणे, गोण पण म्हणतात. बॅट, बॅट म्हणजे वाईट. बॅट, बॅट म्हणजे फळी, ज्याच्यानं आपण क्रिकेट खेळतो, क्रिकेटची बॅट, त्याला मराठीमध्ये फळी म्हणतात. बॅग, बॅग म्हणजे पिशवी. बॅन, बॅन म्हणजे बंदी घालणे. ब्लॅक, ब्लॅक म्हणजे काळा. आणि ब्लँक, ब्लँक म्हणजे होतो रिकामा. तर तुम्हाला जर ई दिसला नाही, फक्त दोन व्यंजनाच्या मध्ये ए दिसला तर त्याचा उच्चार करायचा ॲ. आता इकडे बघा, इकडे तुम्हाला एचा उच्चार आ असा काढायचा आहे. तर कसं बघा, आफ्टर, हे कसं वाचायचं. आफ्टर, आफ्टर म्हणजे नंतर. आन्सर, बरेच जण याला ॲन्सर म्हणतात, पण हे ॲन्सर बरोबर नाही. आपल्याला उच्चारच तर सुधारायचे आहे. तर याचा उच्चार कसा करायचा. आन्सर, आन्सर म्हणजे उत्तर देणे. आस्क, आस्क म्हणजे विचारणे. बार, बार म्हणजे दांडा, तो बार नाही. बार्ड, बार्ड म्हणजे कवी किंवा भाट. बार्क, बार्क म्हणजे भुंकणे, जसे कुत्रे भुंकतात आहे ना. कोणी जर भुंकताना दिसलं तर आपण त्याला बार्क म्हणायचं, कुत्रं भुंकत आहे. बास्क, बास्क म्हणजे होते ऊन खाणे. जसं आपण हिवाळ्यामध्ये मस्त बढियापैकी थंडी लागते तर आपण टेरेसवर वगैरे जाऊन बसतो, किंवा जिथं ऊन लागते तिथं तर आपण म्हणतो ना ऊन खाताव म्हणून. ऊन वगैरे खात नाही, थंडी लागली नाही पाहिजे म्हणून उन्हात बसतो, तर ते त्याला म्हणतात ऊन खाणे. आणि इंग्रजीमध्ये त्याला म्हणतात बास्क. ब्रास, ब्रास म्हणजे होते पितळ. तुमच्या घरी असेल एखादी पितळाचं वस्तू. नंतर ग्रास, ग्रास म्हणजे होते गवत. तर कसं वाचायचं याला. आफ्टर, आन्सर, आस्क, बार, बार्ड, बार्क, बास्क, ब्रास आणि ग्रास. तर अशा प्रकारे तुम्ही आ असा उच्चार काढू शकता. तर तुम्हाला एखाद्या शब्दाच्या शेवटी AGE हा शब्द जर दिसला, म्हणजे एखादी स्पेलिंग असेल आणि त्या स्पेलिंगमध्ये शेवटचा शब्द असेल AGE, तर त्याचा उच्चार काढायचा एज. बघा ॲव्हरेज, तुम्ही गणितामध्ये शिकले असाल. ॲव्हरेज बघा AVERAGE, AGE शेवटी आलेला आहे, तर याचा उच्चार काढायचा एज. मग काय होणार. ॲव्हरेज, ॲव्हरेज म्हणजे सरासरी. कॅबेज, कॅबेज म्हणजे कोबी, पत्ताकोबी म्हणजे कॅबेज. कार्नेज, कार्नेज म्हणजे हत्याकांड किंवा रक्तपात. कॅरेज, कॅरेज म्हणजे गाडी किंवा वाहन. कॉटेज, कॉटेज म्हणजे होते झोपडी किंवा कुटी, एक छोटीशी झोपडी किंवा कुटी. करेज, करेज म्हणजे शौर्य, धैर्य किंवा धाडस, म्हणजे लई हिंमतवान आहे म्हणतो आपण त्याला. डॅमेज, डॅमेज म्हणजे नुकसान किंवा हानी. तर अशा प्रकारे आपण आज एचे वेगवेगळे उच्चार आपण शिकलेलो आहोत. बघा तुम्हाला जर इंग्रजी वाचायचं किंवा बोलायचं असेल तर तुम्हाला हे शब्द वारंवार जोऱ्यानं तोंडामधून आपल्याला बोंबलायचे आहे. तर तुम्ही घरी चांगल्यापैकी प्रॅक्टिस करा, म्हणजे एकच शब्द बरेच वेळा तुम्ही प्रॅक्टिस करा, त्याच्यानंच तुम्हाला वाचता येईल. आता आपण बाकीचे उच्चार पुढच्या व्हिडिओमध्ये शिकू. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा.